ह्या गायज तर आम्ही आज चाललोय पोरागडला, म्हणजे पोरागड म्हणजे बंजारा लोकांची काशी, द टेम्पल ऑफ शिवाभाया. तर माझे मित्र खिरगिरी होत पण निकळली भेटू आता पोरागडला. रस्त्याने दाखवतो तुम्हाला चांगले चांगले व्ह्यू. तर अचानकच आज आम्ही कॉलेजमध्ये मित्रांनी प्लॅन केला की शिवालाल महाराज आणि जगदंबा देवीचे दर्शन घेऊन आणि त्यासोबतच नगारा भवन पण पाहून येऊ की नगारा भवनचं काम कुठपर्यंत आलं आहे. तर कॉलेजला बंक मारला आहे आम्ही आणि निघालो आहे पोरागडसाठी. तर हे आहे पुसदमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि एक त्याची हेवी रायडिंग प्रो प्लेयर. तर आता आम्हाला पेट्रोल टाकायचं होतं कारण पेट्रोलच गाडीत नाही. तर पेट्रोल टाकताना पाहू शकता माझा लुक कसा दिसतोय सांगा नक्कीच. तर इथं माझ्या मित्राच्या गाडीत आम्ही हवा टाकायलो. ये शिरेशचा लुक. तर आता मी ओमला गाडी दिली कारण मी आता ब्लॉग बनवणार आहोत चांगल्यापणे. आता भेटू आता रस्त्याने चांगल्या चांगल्या व्ह्यू सोबत. तर ओम भाऊ चला. ओम भाऊ तर कार्त्या एवढी मोठी होती का? ये कार्त्या तर हे आहे पुसदमधील PN कॉलेज पुसद. तर इथं पाहू शकता पोरादेवी शहरात आपले हार्दिक स्वागत आहे. पाहू शकता तुम्ही इकडच्या रोड खूप चांगल्या चांगल्या रोड आहेत. अरे गाड़ी कमी दबावली रे. 35 स्पीड दबावायची. तो देख सको तो ये हमारा आगाऊ छक्का. तरी आहे बुद्धिया घाट कारण इथं खूप सारे ऍक्सिडेंट झालेले आहेत. म्हणून हे आपलं प्रोटेक्टर दिलेलं आहे इथं गव्हर्नमेंटने. कारण खूप सारे पहिले इथं ऍक्सिडेंट झाले होते. मी छोटा होतो तेव्हा मला माहित आहे का लागते पहिले. तो आता हम घाटे में थमेल जा. घाटे मेरा मंदिर दर्शन लेवाच. थोडा बंजारी बोलू अंगस कारण बंजाराच का काय गाईस. जय शिवाला सेन मारो जय शिवाला. तो आता मग थांब घ्यायचा जगदंबा देवी शिवाभाया सगळे दर्शन लिहायचं ना ते जायचं आम्ही जल्दी कारण टाइम छे. ही प्रथम जाधव टॉपर म्हण क्या इंजिनिअरिंग में युवम शेंद्रे अकोला तो
घाटे में जगदंबा माता दर्शन ले रामीन थांबती आणि सेवालाल महाराज बी दर्शन लिहिले आणि जेतालाल महाराज आणि वर पत्नी म्हणजे सामकी माता इंदूर दर्शन लिहिल्यानंतर राम आता ती साहेबाल साहेब सगळे दर्शन लिहिले द्यायचा देख सको जमला सीन आणि आता शेला मंदिर कार्यक्रम चालू शेंदूर होता किती टाइमपास करायले आणि एवढी जंगल बी देखरो घाटे में जंगल मस्त हरोभरो येतो आता उन्हाळा चालूच करून चक सुका गोच एक झाड हरे कोणते अरे नॉर्मली एखादी जागा दिगारे जात हरे अरे आणि बस घाटे में हम दर्शन लेने लगे निकल गए और कार्तिक हाईवे ड्राइवर कारण खूपच पळवत आहे गाडी तर अजून ड्रायव्हर चेंज हे गाडीचा तिसरा ड्रायव्हर मंदिर तर हे कार्त्या गाडी चालू थकलेला आहे म्हणून त्यांनी वंशेंद्र भाऊला गाडी चालवायला दिली तर वंशेंद्र भाऊ गाडी चालवून न थकता कंटिन्यू गाडी चालवत आहे 27 किलोमीटर गाडी चालवली त्यांनी तर आपण आता पोहरा देवीमध्ये एंटर झालोय हे पाहू शकता तुम्ही नगारा भवन आणि त्यासोबतच महाराष्ट्रामधील सर्वात मोठा झेंडा म्हणजे बंजारा सेवालाल महाराजांचा सर्वात मोठा झेंडा आहे महाराष्ट्रामध्ये 135 फुटाचा आहे ते आपण पहिले सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीचे दर्शन घेऊ मग नंतर आपण नगारा भवन पाहू तर हे आहे पोरादेवी तांडा आता आम्ही पोहोचलो जिथं पोरादेवी पहिले सर्वात पहिले जगदंबा देवी आणि सेवालाल महाराज यांचे दर्शन घ्यायला लागेल मग भाऊ आपण नगारा भवन तर गाईज आलोय आम्ही आता पोरागडला तो अब हम सेवाबाहेर दर्शन लेत झाले ना तर हे पाहू शकता तुम्ही सेवालाल महाराजांचं मंदिरांचं काम किती चांगल्यापणे सुरू आहे राजस्थानहून हे लाल दगड आणलेले आहेत खूप महाग आहे दगड राजस्थानहून इथं आणलेले आहे सेवालाल महाराजांचं मंदिर बांधायसाठी पहा कितीच छानपणे कार्यक्रम म्हणजे मंदिर बांधायचं काम चालू आहे आणि तुम्ही माझ्या लँग्वेजवर जाऊ नका कारण मी बंजारी बोलणार मधात मराठी बोलणार तर आता चाललोय आम्ही शूरवीर सेवालाल महाराज यांचे दर्शन घ्यायला सेवा भया तारो हाथ सदैव मारे पुटे पर देश
तर हे पाहू शकता तुम्ही मंदिरचे डिझाईन किती छान आहे. अशी डिझाईन बनवायला आपल्याला किती टाईम लागते पहा. आणि आपण असे बनवू शकत नाही, याच्यासाठी खूप मोठा इंजिनियर लागते. हे अशा दगड, तर यांना या दगडांना आकार दिला जात आहे इथं. देवबाहेर आणि जगदंबा देवी दर्शन लिहिल्यानंतर अब हम झालेचा नगारा भवनी सामू नगारा भवन निघालाच कोई काम चालू शोरो आणि तम लाईक शेअर सबस्क्राईब करू आपले राशी बंजारा यूट्यूब चॅनल आहे ना, कारण असे ब्लॉग आतेच री आपले ब्लॉग तो एवढी सभागृह बन रोज जेवण गिवण करे सरू ले लो चो एकदम जत्रा में ले लो. तो ये देखो जो आपण गोरू रो बेस खूप अच्छे बना मी लगान दास bagi gini lagan dia nak. तर लुक कसं वाटरोचं नक्की हो. तो रामराव बापूर बी समाधीस्थळी म्हणजे मंदिर काम चालूच काही शेतीने मंदिर बंद आहे. तो अब हम चालेल नगारा भाऊने सांगू. नगारा भवन आणि 135 फुटाचा झेंडा पाहू शकता किती छानपणे कायम चालू आहे. आणि आपला नगारा भवन बंजाराची शान क्रुरो झेंडा. तर असा खूप मोठा झेंडा आहे. गाईस आता आम्ही आलोय भक्तिधाम येथे. तो आता सेवालाल महाराज हे पूर्ण बोल लखनचं जे की सेवालाल महाराज खूप वर्ष पहिले होतो आणि से आजो खरे एमएलएस.
तर हे गाईज, तर आता मी चाललो आहे घराकडं. दर्शन झालं, खूप झालं, आता घराकडे जातो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.